तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव खान्देश जिल्ह्यातील यावल येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रभारी सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांशी कथित गैरवर्तन, दमदाटी, मारहाण आणि शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याच्या आरोपानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले। फिर्यादी जावेद इस्माईल तडवी यांच्या तक्रारीनुसार साहिल उर्फ संजय अमित तडवी आणि रोहन साहिल तडवी राहणार फैजपूर यांनी वसतिगृहाच्या कंत्राटाच्या वादातून गैरवर्तन व मारहाण केल्याचा आरोप आहे। तसेच कार्यालयात गोंधळ घालून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचाही आरोप करण्यात आला। घटनेनंतर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी आंदोलकांशी चर्चा करून आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे घेतले आणि कार्यालयीन कामकाज पूर्ववत सुरू झाले। या प्रकरणी दोन्ही संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमान्वये यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। MCN न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी, यावल। घरी सुद्धा बसवले होते, तुम्हाला आठवत असेल। मग हे सगळे प्रकरण त्यांनी पाहिले की आपल्याला जर काही कुणी चांगल्या पद्धतीने जर का त्यांनी सपोर्ट नाही केला तर त्याला कशा पद्धतीने करायचा, हे सगळे हत्यार किंवा त्यांनी तंत्र वापरले। त्याच्यामध्ये आपल्या कार्यालयातले एक लेखाधिकारी असो, 2-3 मुख्याध्यापक असो किंवा कितीतरी अधीक्षक असो, आता निलंबित होणारे अधीक्षक सुद्धा हा त्याचाच परिणाम आहे। तर हे एवढे कर्मचारी निलंबित असणं, त्यांच्यावर कारवाई होणं किंवा त्यांना याच्या व्यतिरिक्त दबाव तर किती असेल हा सांगणं शक्य नाही। प्रत्येकाची भावना माझ्यापर्यंत आल्या की आम्हाला आत्तापर्यंत किती त्रास होत होता, या सगळ्या गोष्टीची जाणीव मला सुद्धा होतीच, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात असेल हे मला वाटलं नव्हतं। परंतु निश्चित आजच्या या कालच्या घटनेमुळे एक गुन्हा दाखल केलेला आहे। या दोन्ही गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत। आरोपी लवकरात लवकर अटक होईल। केवळ अटकेचीच कारवाई नाही तर आरोपीचं जे प्रिव्हियस रेकॉर्ड आहे, गुन्हेगारी रेकॉर्ड आहे, त्याची सर्व आम्ही इत्थंभूत माहिती कलेक्ट करत आहोत आणि त्या माहितीच्या आधारे, रेकॉर्डच्या आधारे त्याच्यावर हद्दपार किंवा MPD सारखी ॲक्शन कशी घेता येईल या दृष्टीने वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही तशीसुद्धा कारवाई भविष्यात करणार आहोत। अशा व्यक्तीची किंवा अशा प्रवृत्ती असलेल्या कोणत्याही व्यक्तीची यापुढे हिंमत होणार नाही की तो आपल्या कार्यालयात येऊन कोणत्याही अधिकाऱ्याला, कोणत्याही कर्मचारी बंधू भगिनीला असा कोणताही त्रास देईल अशी त्याची कोणत्याही व्यक्तीची हिंमत होणार नाही। अशा प्रकारचं आम्ही एक उदाहरण सेट करणार आहोत। त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतलेला आहे आणि ते करण्यास मी कटिबद्ध आहे। मला माहीत आहे की आपल्या सगळ्यांच्या भावना आहेत।